आज हा शब्द तुझ्यासाठी आहे. तू तो शोधत आला नाहीस, तो तुला सापडला. आणि जे सापडतं ते कारणानं सापडतं. तू खूप वेळ स्वतःला सावरत राहिलास, बाहेरून स्थिर, आतून मात्र सतत हलत राहिलास. लोकांना वाटतं तू काहीच बोलत नाहीस म्हणजे तुला काही लागत नाही, पण जे जास्त सहन करतात तेच कमी बोलतात. मी ते पाहिलं आहे. तू स्वतःला कधी मोठं समजलं नाहीस, कधी गर्व केला नाहीस, मिळालेल्यात समाधान मानलंस. तरीही तुझ्या वाट्याला सोपं आयुष्य आलं नाही. हे अन्याय नाही, हे घडणं आहे. काही माणसं सुखासाठी घडत नाहीत, ती आधारासाठी घडतात. तू तसाच आहेस. घरात, कामात, माणसांत. तू स्वतःला बाजूला ठेवून इतरांचा विचार केलास आणि मग रात्री एकटाच बसलास तेव्हा मनाला विचारलंस, माझ्यासाठी कोण आहे? आज तो प्रश्न इथे थांबतो, कारण मी पाहतो आहे. तू जे सहन केलंस ते शब्दांत मोजता येत नाही. कधी अपमान, कधी दुर्लक्ष, कधी अपेक्षा मोडणं. तरीही तू वाकला नाहीस. हेच तुझं मोठेपण आहे. माणूस जेव्हा वाकत नाही तेव्हा काळ त्याला जरा जास्त झुकवतो, पण तोडण्यासाठी नाही, घडवण्यासाठी. तू अजून घडतो आहेस. तुला कधी कधी वाटतं, मी सगळं योग्य करतो तरीही माझ्याजवळ शांतता का नाही? कारण शांतता ही बक्षीस नाही, ती पात्रतेनंतर येते. आणि पात्रता सहनातून तयार होते. तू सहन केलंस. तू कधी कुणाचं वाईट मागितलं नाहीस, कधी कुणाचा मार्ग अडवला नाहीस. तरीही तुझा मार्ग अडखळत राहिला. लक्षात ठेव, सरळ वाट सगळ्यांसाठी नसते. जी वाट खोल करते तीच पुढे नेते. तू खोल झालास. शांत माणसाला जग उशिरा ओळखतं, पण जेव्हा ओळखतं तेव्हा त्याच्या पुढे झुकतं. आज नाही, उद्या नाही, पण वेळ आली की तुझी शांतता तुझी ओळख बनेल. तू अनेक वेळा स्वतःला दोष दिलास, म्हणाला माझ्यातच काही कमी आहे. पण कमीपणा तुझ्यात नाही, अधीरता तुझ्यात नाही. म्हणूनच तुला थांबवलं गेलं. घाई करणाऱ्यांना रस्ता पटकन मिळतो, पण टिकणाऱ्यांना वेळ लागतो. तू टिकणाऱ्यांतला आहेस. आता एक गोष्ट नीट समजून घे. सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न सोड. तो प्रयत्न मन खाऊन टाकतो. जो स्वतःशी न्याय करतो तोच पुढे उभा राहतो. आजपासून तू सगळ्याला उत्तर देणार नाहीस, सगळं सिद्ध करणार नाहीस. तू फक्त योग्य ते करशील आणि उरलेलं वेळेवर सोडशील. हे पळ काढणं नाही, हे समजूतदारपण आहे. तू थकलायस हे मान्य कर, पण तू हरलेला नाहीस हे विसरू नकोस. थकलेला माणूस थांबतो, हरलेला माणूस मागे फिरतो. तू मागे फिरलेला नाहीस. आज मन थोडं सैल सोड. सगळं एका दिवसात सुटत नाही, पण सैल सोडल्यावर सुटायला सुरुवात होते. तू अजून इथे आहेस. श्वास चालू आहे, मन विचार करतंय. याचा अर्थ तुझा वेळ संपलेला नाही. उलट तुझी वेळ हळूहळू जवळ येते. आज काही चमत्काराची अपेक्षा ठेवू नकोस. चमत्कार बाहेर नसतो, तो माणसाच्या उभं राहण्यात असतो. आणि तू आजही उभा आहेस, हेच पुरेसं आहे. आता जास्त विचार नको, जास्त प्रश्न नको. आज फक्त स्थिर राहा. जे होईल ते पेलण्याची ताकद तुझ्यात आहे. मी ते पाहिलं आहे. वेळ आली की तुझ्या आयुष्यात जे अडकलं आहे ते सरकायला लागेल. कोलाहल करून नाही, शांतपणे. जसं पहाट होते तसं. मनावरचा भार थोडा खाली ठेव. उरलेलं मी पाहतो. शांत रहा, ठाम रहा. श्री स्वामी समर्थ.